हे हाय गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? हे जे फ्लावर आहे जे तुम्ही बघताय, काय तुम्हाला माहिती आहे याचे आयुर्वेदिक फायदे काय आहेत ते? नाही. ॲक्च्युली मी आजकाल आयुर्वेदिक डॉक्टर बनण्याचा प्रयत्न करते. चला तर मग जाणून घेऊया याचे फायदे. तर आयुर्वेदामध्ये याचे काय उपयोग आहे हे मी थोडं स्टडी करत असताना मला लक्षात आलं. आपण याला काय म्हणतो? ऑब्व्हियसली याला इन जनरल मराठीमध्ये आपण म्हणतो की हे जास्वंदाचं फूल आहे. हिंदीमध्ये याला गुडहल म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याला चायना रोज म्हणतात. सायंटिफिकली याला हिबिस्कस रोजा सायनेन्सिस म्हणतात. राईट. इतकं सुंदर फ्लावर, जर याचे बेनिफिट्स काय आहे हे माहीत पडल्यावर मला खूप आश्चर्य वाटलं. जर याला आपण पाण्यामध्ये उकळून चायसारखं घेतला तर जी आपली वय वाढण्याची प्रक्रिया आहे त्याला हे सप्रेस करण्याचं काम करतं. इट मीन्स दॅट की जे या 40मध्ये तुम्ही 35चे दिसाल किंवा 18चे नाही दिसणार. म्हणजे तुमचं जे स्किन आहे तो ग्लो वाढेल आणि जी झुरिया वगैरे पडत आहे ती थोडी उशिरा पडेल. सेकंडली, या फ्लावरमध्ये आयरनची प्रॉपर्टी आहे. इजंट दॅट अमेझिंग की आयरन जे लोखंड जे आपली शरीरातली रक्ताची कमी भरून काढतो, याच्यामध्ये आयरन प्रॉपर्टी. थर्ड वन इज दॅट की या फ्लावरला जर तुम्ही गोमित्रासोबत क्रश करून आपल्या स्काल्पेलवरती म्हणजे डोक्यावरती लावलं तर तुमच्या जो होणारा हेअरफॉल आहे किंवा जे केस येत नव्हते ते यायला लागतील आणि तुमच्या हेअरफॉल म्हणजे केसांची गळती कमी होईल. म्हणजे जवळच सगळं होतं, पण कधी विचारच केला नाही. आपल्याजवळ आयुर्वेदाचं एवढं मोठं ज्ञान आहे, पण कधी विचार केला की किती मोठे बेनिफिट्स आहे ह्याच्यामध्ये? काय तुम्हाला माहिती होतं? भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा, बिकॉज याचे बेनिफिट्स फार कमी लोकांना माहीत असते. पण ज्या लोकांना हेअरफॉलची प्रॉब्लेम आहे आणि आहे खूप लोकांना फॉलची प्रॉब्लेम आहे तर नक्की शेअर करा, त्यांच्या उपयोगाला पडेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.